Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explain the deficiency symptom of plant nutrient. Deficiency symptom of plant nutrient. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर नंबर 5 मध्ये आपण डिफिशियन्सी सिम्पटम ऑफ प्लांट न्यूट्रिएंट हा टॉपिक आपण अभ्यासलो. जे 13ही अन्न घटक जे आहेत त्याच्या डिफिशियन्सी सिम्पटम काय आहेत, त्याचे कमतरतेमुळे उद्भवणारे जे लक्षणे आहेत याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर आज आपण लेक्चर नंबर 6 मध्ये बघणार आहोत इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. तर या अगोदर आपण 5ही लेक्चर पूर्ण प्लांट न्यूट्रिएंट बद्दल बघितलं, त्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे, त्याच्या सोर्सवरून, त्याच्या रिक्वायरमेंटवरून डिटेल आपण प्लांट न्यूट्रिएंट जे 16 अन्न घटक आहे त्याबद्दल पूर्ण माहिती बघितली. आता आपलं या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट एकात्मिक अन्न घटक व्यवस्थापन कसं करायला पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे. आता इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट it is the combined application of chemical fertilizers along with organic resource material like organic manure, green manure, biofertilizer and other decomposable material for crop production. तर आपल्या शेतीसाठी एका अन्न घटकावर अवलंबून न राहता, एका मटेरियलवर अवलंबून न राहता जेवढे काही सुटेबल आहेत जेणेकरून पर्यावरणाला कमीत कमी घातक होणार असं मटेरियल आपण जमिनीच्या सुपीकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी वापरायला पाहिजे. त्याला आपण एकात्मिक अन्न घटक व्यवस्थापन असं म्हणणार. इट इज अ टेक्निक इन विच ऑल सुटेबल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस यूज फॉर इन्क्रीजेस द फर्टिलिटी ऑफ सॉइल अँड मिनिमम लॉसेस ऑफ एन्व्हायरमेंट नोन ॲज इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. आता इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजेच काय आहे की ऑल सुटेबल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जे आहेत जमिनीची सुपीकतेमध्ये वाढ करण्यासाठी जेवढे काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत त्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण फॉलो करतो की जेणेकरून कमीत कमी पर्यावरणाचं लॉस व्हावं आणि जास्तीत जास्त जमीन सुपीक व्हावं. या उद्देशाने आपण जे काही प्रॅक्टिसेस करत असाल जमिनीच्या सुपीकतेच्या वाढीसाठी त्याला आपण एकात्मिक अन्न घटक व्यवस्थापन म्हणणार. या एकात्मिक अन्न घटक व्यवस्थापनामध्ये आपण सगळं कंबाईन ॲप्लिकेशन करणार आहोत. म्हणजे केमिकल फर्टिलायझर शेवटी वापरणार आहोत. अगोदर ऑर्गॅनिक रिसोर्सेस जे आहेत, ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, ग्रीन मॅन्युअर आहे, बायो फर्टिलायझर आहे, डिकम्पोजेबल मटेरियल आहे, क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप रोटेशन जे आहे हे सगळं आपण क्रॉप प्रोडक्शनसाठी, उत्पादनासाठी, पिकाच्या उत्पादनासाठी हे वापरणार. आपण एकावर अवलंबून न राहता आजची जी शेती आहे रासायनिक शेती हे महागडी शेती आहे आणि कृषी रसायनावर अवलंबून आहे. तर याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेलं आहे शेतकऱ्याचं की कोणाचं पीक चांगलं आहे, कोण किती जास्त खत टाकणार. तर या कॉम्पिटिशनमध्ये त्या मातीची माती होणार आहे, म्हणजेच ती जमीन नापीक बनून जाणार आहे. म्हणजे पुढच्या पिढीला ती जमीन उत्पादकता राहणार नाही, एवढी खराब होऊन जाणार. तर हे आज आपण दक्षता घ्यायला पाहिजे की आपण फक्त रासायनिक खताचा वापर न करता आपण सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे आणि शेवटी लास्टला सप्लिमेंटरी म्हणून केमिकल फर्टिलायझर वापरायला पाहिजे. आणि तेही केमिकल फर्टिलायझर वापरताना त्याची दक्षताही घेणं गरजेचं आहे. तर या टॉपिकमध्ये आपण त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. फारच महत्त्वाचं आहे आपल्या जमिनीच्या सुपीकतेबद्दल. तर इट इन्क्लूड फॉलोइंग मॅनेजमेंट. तर यामध्ये काय काय व्यवस्थापन केलं जातं ते आपण बघणार आहोत. इन्क्रीज फर्टिलायझर इफिशियन्सी, रासायनिक खताची कार्यक्षमता वाढ करायला पाहिजे. कार्यक्षमता वाढ करणं गरजेचं आहे की ते जे काही रासायनिक खते आहेत ते परिपूर्ण त्या पिकाला उपलब्ध व्हायला पाहिजे.
ज्या उद्देशाने आपण रासायनिक खत वापरलं ते परिपूर्ण पिकाला मिळाला पाहिजे. इकडं पाण्यामध्ये नदीमध्ये वाहून जाता कामा नये. रिड्यूस लॉसेस ऑफ न्यूट्रिएंट फ्रॉम सॉइल. तर जमिनीमधून हे अन्नघटक वाहून जाऊ नये, लॉसेस होऊ नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे. याचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. यूज ऑफ फर्टिलायझर बेस्ड ऑन सॉइल टेस्ट. जे आपण फर्टिलायझर वापरणार रासायनिक खते हे वापरताना सॉइल टेस्ट करून वापरायला पाहिजे. काय करून? सॉइल टेस्ट करून वापरायला पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये अन्नघटक आहेत किती आणि आपण जे पीक लावणार आहोत त्याला लागणार किती, मग त्याचं फरक किती आहे तेवढं टाकायला पाहिजे, तर त्याचं फायदा होणार. तर माती परीक्षण केल्याशिवाय हे आपल्याला काढता येणार नाही. त्यासाठी सॉइल टेस्ट इज मस्ट. तर जमिनीची माती परीक्षण करणं हे अति आवश्यक आहे. युटिलायझेशन ऑफ फर्टिलायझर अकॉर्डिंग टू प्रॉपर डोज. अकॉर्डिंग टू प्रॉपर डोज. मग जे फर्टिलायझर आहे त्याचं युटिलायझेशन जे आहे ते ॲक्युरेट प्रॉपर डोज वापरायला पाहिजे. किती मनात आलं तेवढं वापरायचं नाही किंवा किती कमी वापरायचं, त्याचा फायदा होणार नाही. जास्त वापरलं नुकसान होणार आहे, कमी वापरलं पिकाला फायदा होणार नाही. तर जसं उत्पादन मिळायला पाहिजे तसं मिळणार नाही. यासाठी आपण व्यवस्थित डोज जे आहे खताचं ते डोज वापरायला पाहिजे. यूज ऑफ प्रॉपर मेथड ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन. मग खताच्या ज्या पद्धती आहेत वापरायच्या ते व्यवस्थित वापरायला पाहिजे. प्रॉपर मेथड्स ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन. तर खताचे जे मेथड्स आहेत, खत वापरण्याची ज्या पद्धत आहेत, तर त्या पद्धतीनं आपण खतं द्यायला पाहिजे. यूज प्रॉपर टेक्निक ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन. मग ते खत वापरण्याची जी टेक्निक आहे त्या टेक्निकनं खत टाकायला पाहिजे की जेणेकरून त्याला परिपूर्ण त्या पिकाला फायदा होणार, लॉसेस होणार नाही. तर डोस व्यवस्थित द्यायला पाहिजे. मातीला जेवढं पाहिजे, जमिनीमध्ये आहे किती आणि किती प्रमाणामध्ये पाहिजे, कोणतं पीक आहे त्याला किती पाहिजे, प्रॉपर डोस. नंतर ॲप्लिकेशन मेथड वापरायला पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीनं वापरायचं ते. नंतर त्याची टेक्निक कोणती आहे, तर फवारणीच्या रूपात द्यायचं का मातीमध्ये द्यायचं हे बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रॉपर वॉटर मॅनेजमेंट. प्रॉपर वॉटर मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. किती पाणी सोडत राहिलो तर तुमच्या मातीमधले अन्नघटक वॉशआउट होणार आहे ना, लिचिंग होणार. तर पाणी व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे. आपल्या विहिरीला किती पाणी आहे म्हणून किती सोडायचं नाही, डॅमचं आहे म्हणून किती सोडायचं नाही, तर आपली जमीन काय होणार, लॉसेस होणार त्याच्यामधले अन्नघटक. तर जेवढं पाहिजे तेवढंच पाणी द्यायला पाहिजे. फॉलो सुटेबल इरिगेशन मेथड. मग पाणी देण्याचे पद्धती वापरायला पाहिजे. जसं ड्रिप इरिगेशन आहे, याचा वापर केलं तर पाण्याची बचत होते. 50 ते 70% पाण्याची बचत होईल ड्रिप इरिगेशननं. आणि जेवढं झाडाला पाहिजे तेवढंच त्याच्या मुळाला मिळणार, बाकी जागेकडे मिळणार नाही. तर ही पाणी देण्याची पद्धतसुद्धा आपण ॲक्युरेट वापरायला पाहिजे. अप्लाय फर्टिलायझर अकॉर्डिंग टू टाईप ऑफ सॉईल. अकॉर्डिंग टू टाईप ऑफ सॉईल. जमिनीच्या टाईपनुसार फर्टिलायझर अप्लाय करायला पाहिजे. नेक्स्ट अप्लाय फर्टिलायझर अकॉर्डिंग टू टाईप्स ऑफ क्रॉप. नंतर पिकावर सुद्धा आहे फर्टिलायझर. पीक कोणतं आहे, ते पिकाचं टाईप कोणतं आहे, डीप रूटेड, शॅलो रूटेड, यावरही अवलंबून आहे ना. तर पेरिनियल आहे का बायनियल आहे का एनियल आहे का सिजनल आहे त्यावरही अवलंबून आहे. फॉलो क्रॉप रोटेशन. व्यवस्थित पिकाची फेरपालट करणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे जमीन सुपीकता मेंटेन राहतं. आपण एक वर्ष सिरियल क्रॉप घ्यायचं, दुसऱ्या वर्षी पल्सेस क्रॉप असं अल्टरनेट घेतलं तर जमीनची सुपीकता मेंटेन राहते. जर एकच पीक घेत राहिलो तर जमीन नापीक होत जाणार, म्हणजे सुपीकता कमी होणार. ॲड ऑल ऑर्गॅनिक मॅटर इन द सॉईल. जेवढे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते ऑर्गॅनिक मॅटर व्यवस्थित आपण वापर करायला पाहिजे. जसं की आपला FYM फार्म यार्ड मॅन्युअर वापरायला पाहिजे. जे शेणखत आहे ते. अप्लाय कंपोस्ट. जे कंपोस्ट आहे ते वापरायला पाहिजे. नंतर अप्लाय ग्रीन मॅन्युअर, हिरवळीचे खते वापरायला पाहिजे. अप्लाय व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खते वापरायला पाहिजे. अप्लाय बायो फर्टिलायझर, जैविक खते वापरायला पाहिजे. अप्लाय प्लांट वेस्ट मटेरियल. जे काही शेतामधलं वेस्ट मटेरियल आहे, जनावर खात नाही, त्याचं खत तयार करून वापरायला पाहिजे. तर दिज आर द इंटिग्रेटेड न्यूट्रियंट
मॅनेजमेंट एवढं जर आपण केलं शेतामध्ये तर शेत कसं प्युअर असं बनणार बाळांनो. सेंद्रिय शेत म्हणजे सेंद्रिय शेती करणार आपण, लक्षात. तर हे अन्न घटक व्यवस्थापन या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आपण हे वापरत नाही, फक्त रासायनिक खताचा वापर करतो आणि ते मनात आलं किती टाकतो आपण आणि आपण म्हणतो शेवटी नुकसान झालं म्हणजे घाटा आलं. कारण की आपण ॲक्युरेट डोस देत नसेल पिकांना तर पिकाची वाढ व्यवस्थित होणार नाही, हे साहजिकच आहे. तर अशा पद्धतीनं आपण वापर करणं आवश्यक आहे बाळांनो. तर हे जे घटक होतं दोन्ही ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि क्रॉप सायन्स यांना आहे. तर नेक्स्ट जे आपण बघणार आहोत पुढं तर ते आपण मॅन्युअर हे चॅप्टर बघणार आहोत. क्रॉप सायन्सवाल्याला मॅन्युअर हे सेपरेट चॅप्टर आहे 6 नंबर आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी प्लांट न्यूट्रियंटमध्येच तो चॅप्टर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघत राहा आणि व्हिडिओ बघत असताना नोटबुक आणि पेन घेऊन बसत चला आणि नोट करत चला पॉईंट. तर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. जे जे व्हिडिओ आपण अपलोड करणार ते तुम्हाला मिळत राहणार. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.